ठीक आहे, पाथ बनवला कुणासाठी, ऍडमिन साठी. ठीक आहे, आता मला आता व्ह्यूज इम्पोर्ट करायचे. आता व्ह्यूज कुणाची लागणार आहे तुम्हाला, ऍडमिन. ऍडमिन ऍप मी काय करतो, ऍडमिन ऍपचं जे व्ह्यूज आहे ती पण काय करून घेतो, इम्पोर्ट करून घेतो. ऍडमिन ऍप इम्पोर्ट व्ह्यूज, दोघांचे व्ह्यूज आले, दोघांचे सेम नाव आहे, दोघांचे नाव काय येतं, सेम येतं. मग त्याला कसं काय कळलं की आपण हाच यूज करायचा आपल्याला. पण आता दोघांचे व्ह्यूज तर सेम आहेत ना. हा ऍडमिन मध्ये पण आहे, तिथे पण बघायला भेटतं आपल्या ऍडमिन. पण तो कन्सिडर कोणाचा करतो माहिती का, युजरचे, युजर ऍपचे व्ह्यूज कन्सिडर करतो. कारण ती होम पेज आहे ना, होम पेज. मग तो काय करतो, मग ऍडमिन ऍपचे व्ह्यूजला कन्सिडर करतो. मग आपल्याला काय करायचं आता, दोन्ही पैकी एक आहे ना, दोन्ही पैकी एक व्ह्यूजचं नाव काय करायचं, चेंज करायचं. दोन्ही पैकी एका व्ह्यूजचं नाव चेंज करायचं. चेंज कुठं करायचं, ऍडमिन ऍप जे व्ह्यूज आहे ते त्याचं नाव काय करायचं, चेंज करायचं. इथं नाही चेंज करायचं फाईलचं नाव, फाईलला नाही चेंज करायचं. आता आपण बघितलं असेल काय, नमपाय मध्ये किंवा पांडार मध्ये ऍज यूज करायचं, पांडा एन पी, म्हणजे जिथं पांडा यूज करायचं तिथं आपण एन पी यूज करायचं. ठीक आहे, मग तसंच येतं, पण आपण काय करू, नेम चेंजेस करू शकतो दोघांचे पण, दोघांचे पण करू शकतो, काय अडचण नाही. एकाचे करू शकतो, दोघांचे करू शकतो. ठीक आहे, आता चेंज कुणाची करायची मला, ऍडमिन ऍपची. ठीक आहे, ऍज काय करणार इथं, ऍडमिन व्ह्यू. ठीक आहे, एक सिंपल एक काम करतो, ह्याचं नाही चेंज करेल, ह्याचं चेंज करतो. ठीक आहे, ऍज युजर. युजर व्ह्यूज सिंपल एकच चेंज केले, युजर व्ह्यू. कारण युजर व्ह्यूज का चेंज केला, कमी केलं, कारण आपल्या त्याचे URLs कमी येतात, 4-5 URL, त्याच्यापेक्षा जास्त URL येणार नाही. जर ऍडमिनच्या बघितल्यात लय मोठे येते ना. ठीक आहे, आता मला जिथं युजर आहे ना, तिथं व्ह्यूज आहे ना कोणाचा, युजरचा, तिथं मला युजर यूज करावा लागणार आता, कारण आपण नेम चेंजेस केलं ना. आता व्ह्यूजचं नाव काय केलं, युजर व्ह्यूज. तिथं पण व्ह्यूज आहे कुणाचे, युजर ऍपचे, तिथं मला युजर आहे व्ह्यूज यूज करावं लागणार. आणि आता राहिलेला कोणता व्ह्यूज, ठीक आहे, तुम्ही ऍज इट इज यूज करू शकता. समजलं. आता या फंक्शन बनवा. आता फंक्शन कोणामध्ये बनायचे, व्ह्यूज मध्ये. आता व्ह्यूज कोणाचा यूज करायचंय, ऍडमिनचं. आता आपल्याकडे युजर ऍपचं काम आज नाही, आज नाही उद्या येऊ शकता. ठीक आहे, एक फंक्शन बनवा कोणासाठी, ऍडमिन साठी. ऍडमिन रिक्वेस्ट रिटर्न रेंडर, रिक्वेस्ट कॉमा ऍडमिन डॉट HTML. ठीक आहे, आता ऍडमिनचं काय बनवायचं, आता फाईल बनवा ऍडमिन. ठीक आहे, टेम्पलेट मध्ये आलो. ठीक आहे, इथं टेम्पलेट मध्ये ऍडमिन दिसत, ऍडमिन मध्ये न्यू फाईल. ठीक आहे, ऍडमिन डॉट HTML. इथं H1 मध्ये चला ऍडमिन. आलो, रिफ्रेश केलं, स्लॅश ऍडमिन. आता मला एरर आला, सांगू शकतात आता एरर काय आहे. आपल्याला काय करावं, ऍडमिन ऍडमिन स्लॅश. ठीक आहे, रिफ्रेश केलं, आला आपला ऍडमिनचा. ठीक आहे, आता मी सेम तरीच आपल्याकडे नाव बारा फोटो दोन बनवून घेतो. टेम्पलेट मध्ये आलो,
ऍडमिन न्यू फाईल नावार .html. ठीक आहे. दुसरा कोण आहे आपल्याला फुटर न्यू फाईल फुटर .html. आता इथं दोघांकडे पण सेम आहेत, नाव बारण दोघांकडे पण फुटर येतात. फक्त फरक एवढा फोल्डर चेंज झाला आणि युजरचा. ठीक आहे. मग मी काय करतो, इन्क्लूड करतो त्यांना. ऍडमिनचं जे पेज आपण होम पेज तिथं काय करतो, त्यांना इन्क्लूड करतो. इन्क्लूड नावबार .html. आता नावबार कोणाकडे माझं ऍडमिन कडे ऍडमिन स्लॅश नावबार. ठीक आहे. आता तसंच मी कोणाला करतो, फुटरला इन्क्लूड करतो. रिफ्रेश केला. ठीक आहे. आलं माझं आउटपुट आलं. कसं काय नाही आलं? ठीक आहे. मग मी टाकतोय आता आपले 3 येतील ना. आले 3. आता सांगा नाव बार कोणता आहे, फुटर कोणता आहे. जसं तुम्ही इन्क्लूड करताल ना तसं तो शो करणार, डिस्प्ले करणार आपल्याला. नाव बार वर टाकला ना तो वरच शिकवणार आपल्याला. नाव बार पुढच्या खाली टाकला खाली डिस्प्ले करणार. ठीक आहे. आता घेऊन या कोड ऍडमिन ऍपचे. समजत बरोबर. आपल्याला ऍडमिनच्या फाईल्स आम्हाला चुकीचं समजवत. मग लक्ष द्यायचं जास्त. इंडेक्स ओपन विथ येस. ठीक आहे. आलो इथं. लाईन नंबर 96. तिथं वर सगळं कॉपी करा. कशात टाका नावाबार मध्ये. ठीक आहे. ठीक आहे. आता आपल्या इंडेक्स आहे ना. ठीक आहे. एवढा सोडून द्या. आता एवढा सगळा सोडून द्या. डायरेक्ट फुटरला या. म्हणजे सगळा खालचा पार्ट कुणाचा फुटरचा. फुटर मध्ये आणून पेस्ट करा त्याला. ठीक आहे. आता राहायला कुणाचा मधला इंडेक्सचा. हा ऍडमिनचा. ठीक आहे. त्याला कॉपी करा आणि ऍडमिन .html मध्ये पेस्ट करा. ठीक आहे. आता मी काय करतो, ते ज्या CSS च्या फाईल येतात त्या आपण घेऊन आलो लगेच. 4 फोल्डर्स. ठीक आहे. त्याला कॉपी केलं टाकलं कुणाकडे आता. ठीक आहे. मल्टी प्रोफाईल. ठीक आहे. स्टॅटिक ऍडमिन. एक नवीन फोल्डर बनवा. असेट यस असेट्स. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये ते फोल्डर 4 पेज असतील तेवढे पेस्ट करा. 4 फोल्डर 4 सॉरी 4 नाही 5 आहेत ते. ठीक आहे. 5 फोल्डर ते काय करा पेस्ट करा. आता पुढे यायचं नाव बार मध्ये. इंडेक्सचं काम संपलं. नाव बार मध्ये आलो. इथं CSS बघा स्टार्ट झाले. CSS कोणाकडे आपले स्टॅटिक कडे. स्टॅटिक स्लॅश कुणाकडे स्टॅटिकच्या आतमध्ये कोण आहे ऍडमिन. ऍडमिनच्या आतमध्ये कोण आहे
असेट ऍडमिन स्टॅटिकच्या आतमध्ये ऍडमिन आणि ऍडमिनच्या आतमध्ये असेट्स आणि असेट्सच्या आतमध्ये यस असेट टाकलं. अजून खाली स्क्रोल केलं की ते टेक्स्ट दिसलं थोडंफार. नावाचं काम संपलं. इथून ॲज इट इज असं कॉपी करा त्याला. ठीक आहे. फुटर मध्ये आलो होता. इथं जेच्या फाईली दिसत्या त्या सगळ्या सिलेक्ट केल्या. त्यांच्या पुढं स्टॅटिक स्लॅश ऍडमिन स्लॅश असेट्स दिलं टाकून. आता मेन ऍडमिनचं पेज आपलं. ठीक आहे. आता तुम्हाला जावा इमेज दिसली. इमेजला सिलेक्ट करा आणि स्टॅटिक स्लॅश ऍडमिन स्लॅश असेट त्यात आपण ब्राउझरवर आलो, चेक केलं, रिफ्रेश केलं. ठीक आहे. काहीतरी मिसिंग आहे अजून. असं काय आपल्या नाही झालेलं. काय कामाचा स्टार्टिंग लेक्स स्लॅश टाकून बघू. चेंजेस कसं काय नाही झाला. इमेजेस टाक आता. नावावर मध्ये आलो. नावावर मध्ये स्टॅटिकला सिलेक्ट केलं. स्लॅश टाकला स्टार्टिंगला. ठीक आहे. सेम तसं फुटर मध्ये पण करून घेता येतात. स्लॅश या ठीक आहे. ही ऍडमिनच्या पेजला डिलीट करतात. तर हे ऍडमिनचं पेज आहे. त्याला गरज आहे. आता जर आपल्या ऍडमिनच्या पेजवर जायचं असेल ना, ठीक आहे, आपण इथे काय करतो, युआरएलच्या पुढे काय करतो, स्लॅश टाकतो. ठीक आहे. आता इथं आहे कुठं स्लॅश, ऍडमिन वर जायचं आहे आपल्याला, तर आपण स्लॅश टाकून ऍडमिन टाकणार. पण आपण ऍडमिनच्या पेजवर येत ना, ऍडमिनचं काम करायचं त्याला स्टार्टिंग त्यामुळे स्लॅश. आता इथे ऍडमिन हे काय करू, रिमूव्ह करून टाकतो. कुठं ऍडमिनचं रिमूव्ह केलं. ठीक आहे. नावबार पण ऍडमिनचं रिमूव्ह करून टाकलं. तर पण ऍडमिन एक तिथे ऍडमिनचं काय काम आहे माझ्यापाशी नाही. मग मी त्याला काय करतो, डिलीट करून टाकतो. ब्राउझर रिफ्रेश केला, माझे परत टेक्स्ट आले चार. ठीक आहे. मला फक्त काम कोणाचं आहे ह्याचं. बाकी त्यांचं काय काम आहे घ्यायचं वगैरे नाही. काय करा, त्याला टाका डिलीट करून. इथून नाही डिलीट करायचं. इथून हा एक सेक्शन 2 3 आणि 4 सेक्शन. हे 4 सेक्शन काय करायचे, कट करायचे. रिफ्रेश केलं, 4 सेक्शन गेले माझे, राहिला हा पार्ट. त्याच्यामध्ये पण मला बरेच पार्ट लागत नाही. आधी काय करतो मी, एक डिलीट होतो, बाकी सगळे काय करतो, डिलीट मारत होतो. टी आर एकच टी आर, एक टेबल हेडिंगचा टी आर, दुसरा टीडीचा एक टी आर, आणि 2 ठेवले. मला मल्टिपल डेटा नको आता, कवर येते संपणा सगळे धरले. वर गेले, वर गेले. ओके, आलंच. त्याला डिलीट मारून टाकलं.
ब्राउझर रिफ्रेश केलं, सिंगल एक पार्ट राहिला. असं मला फक्त एवढं लागत आहे. माझी परत एकदा कॉपी केला, परत खाली पेस्ट केला, आले माझे 2 सेक्शन. करता का इथपर्यंत?